तर मनहॉल दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. ब्लॅकलिस्ट कंत्राटदारांना कामं देण्यात येत असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. आमदार आदित्य ठाकरेंनी हा आरोप केला. महापौरांकडून मुंबईची सेवा होत नाही असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. महापौरांना तिथे वेळेत पोहोचवण्याची भीती कदाचित महानगरपालिकेत असेल, कारण कदाचित त्यांच्यावरच परत चौकशी लागेल. संशय जे महापौर घेतात ते स्वतःच्या यंत्रणेवर घेतात. कारवाई करणं गरजेचं आहे, पण चुकून जर कोणी त्या मॅनहोलमध्ये पडलं असेल तर त्याच्यावर चौकशी. जर इथे तिथे आता एकच आहे, महापौरांनी हे बोलावं नाही की ते मॅनहोल पण बांगलादेशांनी बनवलं होतं. मुद्दा हाच आहे. गमतीचाच भाग जरी बाजूला ठेवला, कारण मी गंमत करत नाही, महापौरांना गंमत वाटत असेल, पण दुर्दैव हे आहे मुंबईचं की आज कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे हे सगळं महापौर आणि उपमहापौर लागलेले आहेत. त्यांच्याकडून पैसे काढण्यात असतील किंवा त्यांच्याकडून ब्लॅकलिस्टवाल्यांना कामं देण्यात असतील, मुंबईची सेवा करत नाही. मी एवढंच सांगेल की अशा वेळी राजकारण करू नका. जर तुम्ही सुरुवातच केली आहे तशी शेवट ह्याचा आम्हीच करू. मग की काय तिने त्यांच्या 25 वर्षामध्ये केलं आहे, आतापर्यंतचा रेकॉर्ड जर काढला गेले 25 वर्षाचा मॅन्युअलमध्येच गेलेल्या लोकांचा तर भरपूर निघेल. पण आता ही वेळ नाही आहे. मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी मृत फॅमिलीची फॅमिलीसुद्धा माझ्या बाजूला उभी आहे. त्यामुळे मी या ठिकाणी राजकारण करणार नाही. पण ज्या ठिकाणी बोलायची वेळ आली तर आदित्य ठाकरेंना मी सुद्धा चांगलं उत्तर देऊ शकते की काय काय त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे. परंतु आता ही वेळ नाहीये.